गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वाजलेच सकाळचे 8:05. आज माझं झालेलं आहे सकाळी सकाळी 7 वाजताच आंघोळ सगळं आवरून. आता फक्त राहिलं आहे ते बाकीचं काम. मी फक्त आंघोळच करून घेतली आहे कारण नंतर मग वेळ होतो मग सगळं कामामध्ये. आता मी बघते अनुपमा आणि त्याचबरोबर पिते आहे चहा. चला माझ्याबरोबर चहा प्यायला. चहा आणि शंकरपाळे आईच्या हातचे गोड शंकरपाळे. माझे अनमू पण इथे अशा या पकाले उठलेला आहे. या पकाले उठलेलं आहे आणि माझी गुड मॉर्निंग झालेली आहे. झाली की बबी गुड मॉर्निंग झाली ना. सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण जोरात म्हण. मॉर्निंग गुड मॉर्निंग. हे बघा चहा आणि शंकरपाळे. इथे आहे जोडीला माझी अनुपमा. किती भाजी आणली आम्ही आज. भरभरून भाजी आणलेली आहे. विकायलाच आणली आम्ही भाजी. काय 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 पण काय बरोबर विकायलाच आणली आहे भाजी आम्ही. हे बघा इथे श्वेताचा चाललाय व्हिडिओ कॉल. हाय कर. हाय श्वेता. हाय हाय अँड बाय. लगेच बाय. हाय बाय. आता वाजले संध्याकाळचे 8. 8 वाजलेत. 8:15. तर आता मी आले आईकडून. आज फुल आराम केलेला आहे. आज दुपारी जे जेवले त्याच्यानंतर मस्त झोपले होते की 7 वाजेपर्यंत मी आज झोपले होते. इतका थकवा आला होता मला.
जे पोरं पण आता झोपलेत 7:30 वाजता, आता काही खरं नाही. आणि मी कधी उठतो काय माहिती आहे. बघा आता लागलीच हालचाल करायला. हे बघा. बघू आता. मी काल तुम्हाला म्हटलं होतं मी माझ्या घराची जिथे राहते त्या घराची होम टूर देते, पण असं झालं काही कारणास्तव मी विसरून गेले. तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या घराची होम टूर देईल नक्की. पण एवढं काय दाखवण्यासारखं नाही आहे, पण जस्ट तुम्हाला दाखवील आमचे कसे फ्लॅट आहे. आता मी ज्या फ्लॅटमध्ये राहते तो बॅक साईडचा फ्लॅट आहे, तर त्याची जरा हे वेगळी आहे. काय म्हणतात त्याला, एंट्री वगैरे सगळं वेगळं आहे. आणि जिथे मी राहायला जाणार आहे तो फ्लॅट फ्रंट साईडला आहे. त्याचं सगळं वेगळं आहे, म्हणजे एंट्री वगैरे. ते पण तुम्हाला जेव्हा मी राहायला जाईल तेव्हा दाखवील. आणि आत्ता काम कसं होतं आहे ते दाखवेल. आणि एक नंतर जेव्हा पूर्ण होईल काम ते पण दाखवेल. दोन्ही वेळाची मी तुम्हाला दाखवेल काय काय काम चाललं आहे. ओके, चला आता मी बाकीची कामं करून घेते. हे बघा ह्या मिरच्या आहे, मिरच्याची देठं काढायची आहेत. भाजी आणली मी, पण जेवढे लागणारे तेवढेच कांदे आणले, मिरच्या आणल्या, असं आणलेलं आहे सामान. आता बाकीचे कामं उरकून घेते मी मस्तपैकी पटापट पटापट. आता मी मिरच्यांची देठं काढून घेते. उभं राहिलं नाही, दूध तापत ठेवले. अन्मेला दूध देऊन येते एकदा. आज मी माझी लवकर झोपली. आज 7:30 वाजता झोपली. आता उठणारच नाही. आता सकाळीच डायरेक्ट उठेन शाळेच्या वेळेला. आता सध्या की धावपळ आहे ना माझ्या घरात. कारण आता जोपर्यंत परवाचा दिवस जात नाही केळवणाचा तोपर्यंत धावपळच असणार आहे. कारण माझ्याकडे माझी मावशीचे मिस्टर, मावशीचा मुलगा, मावशीची सून, मावशीची मुलगी असे 5 जण येणार आहे. आणि माझी बहीण आणि तिचे मिस्टर असे येणार आहे. तर थोडंसं तयारी वगैरे आहे. माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, तर तिचं केळवण करतोय आम्ही. त्याच्यासाठी बोलवलं आहे मावशीला वगैरे सगळ्यांना जेवायला. तर ते आहेत संडे रविवारपर्यंत आहेत ते. चला माहेरची आठवण. आमच्या इकडे या साईडला खाली इथे जे किचन आहे माझं त्याच्या खालच्या साईडला क्लास चालतात. माझ्या काकूचंच आहे बंगला. तिच्यावरचा जो टेरेस आहे तो सगळा पॅक करून घेतलेला आहे, हॉल केला आहे त्याचा. तर तिथे क्लास चालतात आशिष रानडे यांचे. कलाश्री संगीत गुरुकुल म्हणून आहे. तर इतके सुंदर ते मुलं गाणे म्हणतात. मला इतकं छान वाटतं. आता मी जेव्हा खाली जाईल ना तेव्हा डायरेक्ट समोरच येईल त्यांचं, तेव्हा मस्तपैकी गाणे वगैरे ऐकायला येतील. मला खूप शास्त्रीय संगीताची आवड आहे.
शास्त्रीय संगीत म्हणा, मला गाणेच खूप आवडतात. माझ्या मुलीला टाकलं होतं मी त्याच्यामध्ये, अस्मीला, पण काय तिची काही इंटरेस्ट दिसला नाही मला, म्हणून मी तिला काढून घेतलं. पण माझा लहान मुलगा आहे ना, त्याला पण गाणे म्हणायला खूप आवडतात. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसा प्रकार आहे. तर त्याला मी आता विचार करते, बघू आता त्यांनाच विचारावं लागेल कधीपासून लावता येतं. पण आता तो सध्या तरी मला सोडून जात नाही. तो शाळेतच जायला प्रॉब्लेम द्यायला लागलाय. प्रॉब्लेम द्यायला लागला म्हणजे पहिल्यापासूनच त्रास देतो तो शाळेत जाण्यासाठी. तर बघू जरा मोठा झाल्यावर जेव्हा तो माझ्यापासून लांब राहायला लागेल, सगळ्यांमध्ये जायला लागेल, मग तेव्हा लावायचा विचार करते त्याला क्लास. कारण तुम्हाला एक सांगायचं म्हणजे अन्मय जो आहे, माझ्या वडिलांनी परत जन्म घेतलेला आहे. ते गेले लगेच, मला 15 दिवसामध्ये दिवस राहिले. आणि बाबांचं वर्षश्राद्ध होतं, बाबांचं वर्षश्राद्ध झालं आणि त्याच्या 15 दिवसांनी लगेच माझा अन्मय झालाय. आणि सांगायची गोष्ट अशी, माझ्या वडील जसे गेले त्या दिवसापासून प्रत्येक ज्या तिथीला माझे वडील गेलेत, त्या तिथीला माझे वडील माझ्या बहिणीच्या, माझ्या आईच्या स्वप्नात येऊन सांगायचे की मी येणार आहे. म्हणजे असे म्हणतात ना, दृष्टांत देणं, ते माझे वडील त्यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे मला पूर्ण गॅरंटी होती माझ्या पोटी माझे वडील येणार आहे मुलगा होऊन. कारण त्यांची इच्छा होती. माझ्या लहान्या बहिणीला आहे मुलगा पहिला, तर त्यांची अशी आसमीच्या वेळेला इच्छा होती की मुलगा होईल मला म्हणून. पण तसं काही झालं नाही. पण तिला सुद्धा इतका जीव लावला माझ्या वडिलांनी, इतका जीव होता आसमीमध्ये. पण कोणची ती इच्छा असते ना, ती तशी त्यांनी भरून काढली. स्वतः गेले आणि मला माझ्या पोटी मुलगा दिला त्यांनी. स्वतः आले माझ्या पोटी. त्यांचा खूप जीव होता माझ्यामध्ये सुद्धा. आता सांगितलं तर रडायला येईल मला. म्हणजे आता सांगताना सुद्धा मला भरून येते. एक दिवस मी पॉडकास्ट करणार आहे माझ्या आईबरोबर. आणि म्हणतात ना, एकमेकांना सांगणार आहे आम्ही. ते तुम्हाला त्याचे अनुभव सांगणार आहे आम्ही. कसे स्वप्नात यायचे, काय येऊन बोलायचे, अक्षरशः तुमच्या अंगावर काटा येईल अशी कहाणी आमची. तुम्हाला खूप जण मानणार नाही, कारण काही जणांची नसते त्याच्यावर विश्वास. आणि काही लोक जे असतात ना, तुम्हाला सांगते, नातेवाईकच मेन, ते असे असतात, कशाला हिच्याच घरी कशाला जातील, मुलगा आहे, मुलगा असता तर मुलाच्या पोटी गेले असते, मुलीच्या पोटी कोण जातं का असं, त्यांच्या घरी कशाला जाईल, असे म्हणायचे खूप जण. पण माझं आणि माझ्या मनाला आणि माझ्या आईच्या आणि माझ्या बहिणीच्या आम्हालाच माहिती की काय होतं, काय झालंय आमच्या बरोबर, कसे आमच्या वडिलांनी दृष्टांत दिले. तुम्हाला सगळं सांगेल एक दिवस मी, पूर्ण ते करणारच आहे. ज्यांना ते पाहिजे त्याची स्टोरी, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आता मला माहिती आहे काही एवढे जण कोणी कमेंट करत नाही मला, म्हणजे अजून तरी सुरुवात आहे माझी. आता कोणी दिसतं का मुद्दाम करत नाही का, कोणाची इच्छा होत नाही करायची, बट इट्स ओके. पण ज्यांना वाटतं, 2-3 जण जरी असले, त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ते बघायचंय, तुम्हाला ऐकायचंय, काय असतो ती स्टोरी. आणि खरी आहे, सत्य घटनेवरच आहे ते सगळं. म्हणजे असं काय नाही की मनातून आम्ही मनातलं कहाणी बनवली आहे आणि केलंय, अजिबात नाही बरं, कधीच नाही. जसे माझे वडील गेले ना, खोटं नाही बोलत, अक्षरशः माझ्या आईच्या आईला सुद्धा स्वप्नात येऊन सांगितलं. माझ्या आईकडे होती माझी आईकडे जी कामवाली, म्हणजे भांड्याला जी मुलगी यायची, एकदम तिला पण इतका जीव लावलेला आहे. माझी आई पण लावायची आणि माझे वडील पण, म्हणजे मुलीसारखं, तिसरी मुलगीच आहे माझी असं म्हणायचे तिला. पूजा नाव आहे तिचं. तिला पण मी एक पॉडकास्टमध्ये घेणार आहे, तिलाही बोलवणार आहे एक दिवस. मग सगळं आम्ही असं तुम्हाला दाखवणार आहे. फक्त मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला ते बघायचं आहे, कोणाकोणाला ती ऐकायची स्टोरी. मी नक्की तो पॉडकास्ट घेऊन येणारच आहे. कोणी कमेंट करो न करो, कोणाला बघायचं असेल नाही, मी ते करणार आहे. कारण मला सुद्धा सांगायचं आहे माझ्या मनातलं, जे जरी कोणाला बघायचं नाही, पण मी काय करणार आहे, माझं एक मेमरी आणि माझी जो अनुभव आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून तो राहील. त्याच्यामुळे मी तो करणार आहे. चला आता मी कामं आवरून घेते, मग बोलू नंतर. कामं झाल्यावर भेटते तुम्हाला. हाय गाईज, आता आवरले माझे सगळे कामं. तुम्हाला मी अंधारातच दिसत असेल. अन्मय झोपलेला आहे
त्याच्यामुळे मी काही लाईट नाही लावला. 10:15 झालेत. आज पटापट आवरलं आहे माझं. तर मी आता झोपते मस्तपैकी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.